या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीनं कोल्हापूर शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मंगळवार पेठेतील अंधशाळेमध्ये टीव्ही नेक्स्ट मराठीचे कार्यकारी संपादक एकनाथ पाटील यांच्या हस्ते अंध मुलांना फळे वाटप करण्यात आली. तर कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष शीतल धनवडे यांच्या हस्ते मुलांना फळे वाटप करण्यात आली. अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र पायमल, सचिव बापूराव चौगुले यांच्यासह विश्वस्तांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. जागतिक अपंग दिव्यांग दिन दरवर्षी 3 डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. सन 1992 पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन साजरा केला गेला आहे. अपंग दिव्यांग व्यक्तीबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने अंधशाळेतील विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी दिव्यांगाचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मार्गी लावण्याची अत्यंत गरज आहे. तर अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पायमल यांनी दिव्यांगांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणींची शासनाने दखल घेतली पाहिजे. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते मार्गी लावण्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही, अशी खंत व्यक्त करीत आजच्या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आम्ही शासनाला विनंती करीत आहोत की दिव्यांगाच्या प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करून त्यांना न्याय द्यावा. दरम्यान कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्यालयातही फळे वाटप कार्यक्रमाचं आयोजन संस्थेच्या वतीनं करण्यात आले. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, टीव्ही नेक्स्ट मराठीचे वरिष्ठ बातमीदार राजेंद्र मोकोटे, प्रेस क्लबचे पदाधिकारी, पत्रकार सचिन सावंत, मिथुन राज्याध्यक्ष, अपंग पुनर्वसन संस्थेचे विश्वस्त विलास मोरजकर आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.